अलिबाग तालुक्यातील कुर्डूसमध्ये गोकुळाष्टमीचा जल्लोष विहिरीवर रंगतो। 1992 पासून सुरू झालेली ही अनोखी परंपरा यंदा 33व्या वर्षात पदार्पण करते। विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही गोविंदाला इजा झालेली नाही। विहिरीच्या कठड्यावर मानवी थर रचून हंडीकडे झेप घेतली जाते। हंडीला हात लागताच ती फुटली असं समजलं जातं। मग हंडी खाली उतरवून विहिरीत फोडली जाते। त्यानंतर गोविंदांचा जल्लोष विहिरीत उड्या मारून साजरा होतो। मुंबई, पुणे आणि राज्यभरातून पथकं इथे दाखल होतात। अलिबागच्या कुर्डूसमध्ये विहिरीवरील ही दहीहंडी धाडस, परंपरा आणि एकतेचा उत्सव ठरली आहे। चौक आसरे रस्त्यावर जांभिवली गावच्या हद्दीत वीज पुरवठा करणारा खांब आडवा झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली। गेल्या अनेक महिन्यांपासून चौक परिसरातील सतत वीज खंडित होतीये। या विरोधात अनेक आंदोलनं, मोर्चे, बैठका घेण्यात आल्या। काही दिवसांपूर्वीच आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होऊनही निष्काळजीपणा कायम असल्याचा आरोप आहे। अशातच शॉक लागून एका महिलेसोबत दुर्दैवी घटना घडली। अशातच आडवा झालेला खांब काढण्यासाठी सरपंच बळीराम जांभळे यांनी पुढाकार घेतला। मात्र खांब उखडताना दुसरा खांब कोसळला। यामुळे वीज वितरण कंपनीच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मंत्री भरत गोगावले यांनी महाडमधील भरतशेठ मित्रमंडळ आयोजित दहीहंडीत हजेरी लावत गोविंदांसोबत तुफान कल्ला केला। यावेळी कार्यकर्तेही बेभान होऊन नाचले। गोगावले यांनी गोविंदा पथकांसोबत हातात नॅपकिन घेत गाण्यावर ठेका धरला आणि गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिलं। यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम, नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिंदे सेनेत गेलेले माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सुद्धा मंत्री गोगावले यांच्यासोबत ठेका धरत दहीहंडीमध्ये सहभाग घेतला। गोगावले यांच्या धर्मपत्नी सुषमा गोगावले आणि त्यांचे नातू देखील यावेळी सहभागी झाले। पनवेलमधील नृत्यार्पणा फाईन आर्ट सेंटरच्या वतीनं मयूखा महोत्सव आयोजित करण्यात आलाय। भारतीय शास्त्रीय नृत्याचा वारसा जतन आणि प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता विरूपाक्ष मंगल कार्यालय येथे होणार आहे। विशेष म्हणजे हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आलाय। नालंदा बानीतील मोहिनी यट्टमसह ख्यातनाम वादकांचा थेट वाद्यमेळ यामध्ये सादर होणार आहे। कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी सभागृह नेते आणि प्रायोजक परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसंच विशेष पाहुणे म्हणून डॉ. उमा रेले, डॉ. डिंपल नायर, अभिनेत्री देवी चंदना आणि तन्वी पळव सहभागी होणार आहेत। उरण तालुक्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता। पावसानं जोरदार हजेरी लावल्याने बालगोपाळ धावून निघाले होते। या उत्सवाचं औचित्य साधून नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून उरण, न्हावाशेवा, मोरा, सागरी पोलिसांनी आबालवृद्धांना नशामुक्त अभियानातून जनजागृतीचा संदेश दिला। ठिकठिकाणचे गोविंदा पथक दहीहंडी फोडताना दिसत होते। त्यातील चिरनेर गावातील ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी विशेष गर्दी केली होती। कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलिसांनी उघडकीस आणत 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित 4 शोध सुरू आहे। 1 ऑगस्ट रोजी कुडेकर आणि त्यांच्या मित्रांवर 4 फाटा परिसरात हल्ला झाला होता। आरोपी वॅगनार कारने पसार झाले होते। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन महेंद्र घारे, साहिल पवार आणि महेश मोरे या तिघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे। माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी गावात गेल्या 150 वर्षांपासून कालिका देवी मातेची पालखी सोहळ्याची परंपरा कायम राखली जाते। दहीहंडी कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री कालिका देवी मंदिरातून पालखी निघते। भजन कीर्तनाच्या गजरात पालखी काळभैरवनाथ मंदिरासमोर वेशीमध्ये आणली जाते। या सोहळ्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे तसंच रायगडातील विविध तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। भक्तिगीत, टाळ मृदुंगाच्या तालावर महिलांना भक्तिभावाचा उन्मेष येतो आणि वातावरण भक्तिमय होतं। श्री कालिका देवीला नवस केलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे। पेण तालुक्यातील बळवली गावाच्या ग्रामसेविका शीतल जाधव यांनी पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे गौण खनिज उत्खननास परवानगी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या गैरव्यवहारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून ग्रामस्थांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी कारवाईची मागणी करत बळवली ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाबाहेर आमरण उपोषण सुरू केलंय। गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ग्रामसेविकेच्या कारवायांमुळे शासन आणि ग्रामपंचायत दोघांचंही नुकसान होत असून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी। सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीनं दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।
या कार्यक्रमाला विविध सिनेकलाकारांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली। यावेळी सर्वात पहिल्या थरावरील गोविंदांची काळजी म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी रोप लावण्यात आला होता। यामध्ये महिला गोपालांनी देखील हजेरी लावत पारितोषिक पटकावलं। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्वात मोठी दहीहंडी खारघर येथे आयोजित करण्यात आली होती। शिवसेना शिंदे गटाचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या माध्यमातून सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या दहीहंडीला सिनेकलाकारांसह राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली। तर पनवेल, कर्जतसह रायगडमधील गोविंदा पथकानं या दहीहंडी उत्सवात सहभाग घेऊन थर लावले। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आणि गोविंदा प्रेमी उपस्थित होते। पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकोर हॉस्पिटल, खारघर, रोटरी क्लब ऑफ पेण, ललित शेठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं। यामध्ये 200 तपासणी करण्यात आल्या। मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। आरोग्य शिबिर आगरी समाज हॉल, चिंचपाडा रोड, पेण येथे घेण्यात आलं। यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन शिगवण, सचिव रोहन मनोरे, मितेश शहा, स्वप्नील शिलवंत, अजय क्षीरसागर, निलेश कोळी, हितेश पाटील तसंच रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते। ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजी दातीर तर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अनंता हिरवे यांची निवड झाली। तसंच कर्जत तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी अजय चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली। महासंघानं गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजात शिक्षणाची क्रांती घडवण्यासाठी वाडी वस्तींवर जाऊन मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं असून गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे। यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।